कोण फोटो काढलाय, पाण्याची टाकी गायब झाली आणि नळ योजना ती सुद्धा दुहेरी हातपंप योजना पण खिशात गेली. आणि तिकडे जी राष्ट्रीय पेयजल योजना आहे ती 39 लाख रुपयाची आहे. राष्ट्रीय पेयजल योजना पण इथं राबवली गेलेली नाही, फक्त कागदावर राबवली. मग हा पैसा गेला कुठं? मग याची तो आता तुम्ही आता आलात, माझी तुम्हाला एक विनंती आहे की आता हे जे काम आहे ना, तुम्हाला कार्यालयात मी घेऊनच जाणार आहे आठवणी. तुम्ही माझ्याकडे पंचायतीत पण या, मी तुम्हाला माझ्याकडचं रेकॉर्ड आणि या व्यतिरिक्त ऑन कॅमेरा सांगतो की इथल्या लोकांना अन्याय करणाऱ्यांपेक्षा अन्याय सहन करणारे जास्त वाईट असतो. बरोबर. मी इथे 1.5 वर्षापासून आलो. हे भाऊ आहेत इथे. मी ग्रामसभेच्या संदर्भात सुद्धा पहिली ग्रामसभा जेव्हा मी घेतली तर त्यावेळेस हेच महेश गायकवाड यांनी तिथे विषय मांडला होता पाण्याचा. त्या व्यतिरिक्त 2-4 विषय मांडले होते. हे जे योजना आहे 2 मिनिटं ते सगळे लोक जे होते त्यांच्याशी आपण त्यांच्याशी बोलणं. आपण स्वतःला पण उत्सुकता होती. बरोबर. एक योजना झाली तिचं काय झालं, पुन्हा दुसरी झाली तिचं काय झालं, आणि आता पुन्हा अजून पाणी प्रश्न जर तसाच आहे. मग मी गावातले लोक वगैरे सगळे गुहाड म्हणून जे त्यांच्या विहिरीवर गेलो. तिथून पाईपलाईन कुठपर्यंत आली ती पाहिली. त्यानंतर टाकीचं बांधकाम झालेलं आहे, खाली पिलर उभे आहेत, वरती झालेलं नाही ते पाहिलं. त्यानंतर मग हे दुहेरी हातपंपाचा हा स्टँड पण तेव्हाच पाहिलं मी पण त्याच दिवशी. मग हे सगळं झालं, चर्चा झाली. इथल्या लोकांची मी जसं म्हणलो तुम्हाला की अन्याय करणाऱ्यापेक्षा अन्याय सहन करणारा वाईट असतो. त्या दिवशी इकडच्यांनी तिकडच्यांनी कोणत्या हेतून ते व्हिडिओ केले, ग्रुपवर टाकले, त्याच्यावर चर्चा झाली. परंतु त्यानंतर परत जैसे ते मग त्यांना कोणी शांत केलं का ते आपोआप शांत झाले? ते झालं. आता आपण ते सगळं घेऊ. आता मला एक सांगा. नाही ते त्याच्याकडे येतो मी. आता मला सांगायचे 39,90,766 रुपये खर्चून जी राष्ट्रीय पेयजल योजना राबवली, जे तुम्ही म्हटले का त्याच्यामध्ये फक्त फाउंडेशन, हा नाही पाण्याच्या टाकीचं फक्त फाउंडेशन झालं. तर मला सांगा, हां बरोबर आहे. मला एक सांगा, ही जी योजना कुठलीही योजना असू द्या, जेव्हा इंजिनियर तयार करतो ना तर इंजिनियरनी त्याचा सगळा आढावा घेतलेला असतो, जमा खर्च काय किती लागेल. मग हे फक्त टाकीचं फाउंडेशनच झालं, टाकी का झाली नाही. परंतु आता ह्या ज्या आधीच्या योजना राबवल्या आहे, मग हा पैसा गेला कुठं? मग ही टाकीचं फक्त फाउंडेशन उभं आहे, टाकी झालीच नाही. गावामध्ये प्रत्येक घरी हर घर नल का जल. मान्य हो मोदी साहेब, तुमची राष्ट्रीय पेयजल योजना आहे आणि त्याच्यामध्ये हर घर नल का जल. इथं नळही नाही जलही नाही. मग कशा योजना? मग ह्या माय मावल्या आजही रानोरान, म्हणजे हा माझा इगतपुरी तालुका अवघ्या महाराष्ट्राला पाणी पाजणारा तालुका आहे. आणि या महाराष्ट्रामध्ये माझ्या मावल्यांचा मरण उशाला आणि कोरड घासाला लाजा वाटू दे जरा. जर एखादी योजना येते, ती योजना जर प्रामाणिकपणे एखाद्या अधिकाऱ्यांनी, त्या गावच्या नागरिकांनी, सरपंचांनी त्यांनी जर त्या व्यवस्थित राबवल्या तर ही वेळ येणार नाही. सरपंच मीटिंग मध्ये गेलो ना तर बोलू देणार नाही. येईल तुमच्यापर्यंत येणार आहे, आम्ही कागदपत्र दिले नाही. आता काय होतं, योजना ऐका ना ताई, योजना राबवल्या आहे